राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. कर्जमाफीची घोषणा, पण शेतकरी अर्धवट उपाशी राहण्याची शक्यता. 2 लाखाचीच मर्यादा, बँकाचे उर्वरित कर्ज भरले तरच मिळणार लाभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर शेतकरी वर्गात चिंता. अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान, आंब्याचा मोहर पडला गळून. खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी. अवकाळीमुळे नासाडीचे पंचनामे करा, केंद्राकडून मदत नाही, मंत्रीही फिरकले नाही. खतांच्या अनुदानात वाढ करावी लागणार, युद्धामुळे किमती वाढल्या, शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट. पावसाने उद्ध्वस्त, मदतीने निराश, खचलेल्या विहिरींचे पंचनामे रखडले. शेलू तालुक्यातील स्थिती शेतकरी हवालदिल, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजीचे वातावरण. शेतीला आता भूआधार ओळख, सोनपेठमधील शेतीपूट हिस्सा मोजणीला लवकर सुरुवात. अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने आणि गारपिटीने मोठे नुकसान झालेल्या भागाची आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली. यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश दिले. गंगाखेड तालुक्यात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह सोसायट्याचा वारा आणि जोरदार अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीने ज्वारी, हरभरा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ते आडवे झाले असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भोंदू खरातचा मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार, पोलिसांचे विविध ठिकाणी छापे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे बेपत्ता. स्वतःची जबाबदारी कळत नसेल तर घरी बसा. या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी जर समजत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसावा, उगाच मंत्रिपदाची खुर्ची उभवू नये, असे सकपाळ म्हणाले. राज्यात गारांचा मारा, शेतकऱ्यांची पळापळ, वीज पडून 4घांचा मृत्यू. आज पुन्हा 12 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट. यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, ज्वारी, हरभरा पिकाचे नुकसान, हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. तूर खरेदी केंद्रावरील संत प्रक्रियेने शेतकरी त्रस्त, हरभरा खरेदीने तात्पुरता दिलासा. पीक कर्जात सिबिलच्या नावे 170 रुपयाची कपात, एटीएम सक्तीने शेतकरी हैराण, कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यासमोर नवे संकट. कृषी विभाग म्हणतो युरियाचा पुरेसा साठा, शेतकरी म्हणतात मिळते कुठे ते सांगा. आखाती देशातील युद्धामुळे युरियाचा तुटवडा. तहसील कार्यालयामधून मिळणारे प्रमाणपत्रे आता हायटेक. उद्यापासून मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर अर्जदाराचा फोटो, QR कोड येणार. निसर्गाच्या लहरीपणाचा भीषण फटका पुन्हा एकदा खानदेशातील बळीराजाला बसलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा. काल अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावर देण्यात आले आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विलंब न करता पंचनामे पूर्ण करावेत. जर कोणत्याही अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली तर या वरील क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवा. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाम भूमिका. शेवगाव शेअर बाजारासारखा कोसळला, अंतोरा उतरला. बाजारात आवक वाढल्याचा परिणाम, पोषक वातावरणामुळे गावरान संकरित शेंगा लगडल्या. हिवाळ्यात 500 रुपये किलोनी झाली विक्री. बाजारात शेवगा 40 रुपये किलो. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, वाटाणा व टोमॅटोची विक्रमी आवक झाली. युद्धाची झळ, शेतीला LNG तुटवड्याने खत टंचाईचा भडका. रब्बी हंगामातील पुरेसा खतसाठा असला तरी खरीपात मात्र टंचाईसह दरही वाढण्याची शक्यता. पाण्याच्या खुल्या टाकीत भरले 200 लिटर डिझेल, चिखलीत पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल. 80 लाखांहून अधिक रकमेची ऑनलाईन फसवणूक, 2 आरोपी पालघरमधून अटक. सायबर पोलिसांची धडक कारवाई. कापसाच्या गाठी खरेदी करून 96 लाख रुपयांना घातला गंडा. सिल्लोड तालुक्यातील घटना, तामिळनाडूतील 2 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. अजित पवार यांच्या फोटोवर खरातने मारल्या फुलल्या, विमान अपघातावर संशय, रोहित पवार यांचा आरोप. युद्धामुळे महागाईच्या झळा, पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम, कच्च्या तेलाच्या झटक्याने रोजगारांवर परिणाम. नीलम गोरे काळ्या हृदयाची खोटारडी बाई, किशोर पेडणेकरांची खालच्या पातळीवर टीका.
ट्रम्प यांनी काढला मित्र देशावर राग, आता मदतीसाठी पुढे येणार नाही. अमेरिकेचा इराण अणु कार्यक्रमाशी निगडीत ठिकाणावर हल्ला, तर इराणने कुवेतील टँकरला केले लक्ष. अमेरिकन कंपन्या टार्गेट करण्याची दिली इराणने धमकी. तेलाचे दर वाढले. नीलम गोरे भोंदूखरातच्या भक्त तृप्ती देसाई यांचे वक्तव्य. नाशिकच्या हॉटेलमध्ये भेट झाल्याचा दावा. पुढील 2 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन. 16,000 शेतकऱ्यांच्या 9,000 हेक्टरला अवकाळीचा फटका, हातातोंडाशी आलेला घास हिरावला. 373 गावे बाधित, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. चाकणकरांची दुसऱ्या दिवशी दांडी, भूमिकेविषयी संशय वाढत चाललाय. तपासाची दिशा तांत्रिक बाजूंकडे.